बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। मनसे संदर्भात मनसेच्या बैठकीतून एक इनसाइड बातमी समोर आलेली आहे। एकनाथ शिंदेंमुळे मनसे युतीत सहभागी झाली नाही असा सूर मनसेच्या बैठकीत पाहायला मिळाला। विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपची युतीसाठी तयारी होती, मात्र एकनाथ शिंदे तयार नव्हते, तर उद्धव ठाकरेंबरोबर युतीचे दोर आधीच कापले गेलेत असा सूर मनसे वरिष्ठांचा असल्याची माहितीही समोर आली आहे। आगामी महापालिकेसाठी भाजप मनसे युतीचा विचार करू असंही त्यांनी म्हटलंय। त्याचबरोबर विधानसभेचा पराभव विसरून कामाला लागा अशा सूचना राज ठाकरेंनी केल्या। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, विधानसभेत एकनाथ शिंदेंमुळे भाजपबरोबर किंवा महायुतीमध्ये मनसे सहभागी झाली नाही असं म्हटलं जाते, मात्र आता येत आहेत निवडणुका त्या महानगरपालिकेच्या। काय नेमकं घडलंय या मनसेच्या महत्त्वाच्या बैठकीत? हेमाली, मनसेची आज महत्त्वाची बैठक शिवतीर्थ इथे पार पडली। राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचे जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत, मुंबईतले जे पदाधिकारी आहेत, यांची बैठक पार पडलेली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलेलं आहे, मात्र आता समोर आहे ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, आणि ही निवडणूक मनसेच्या अस्तित्वाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे। विधानसभा निवडणुकीचा ज्यावेळी मनसेच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आढावा घेतला, त्यावेळेस एक गोष्ट समोर आलेली आहे की मनसे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील, यांना थेट महायुतीमध्ये जायचं होतं, थेट भाजपसोबत हातमिळवणी करायची होती, मात्र महायुतीमध्ये अडसर ठरले ते एकनाथ शिंदे, अशा पद्धतीचा थेट आरोप जो आहे तो मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेला आहे। त्यामुळे मनसे महायुतीत सहभागी न होण्याचं कारण जे आता मनसेकडून समोर आणलेलं आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे यांचं। त्यामुळे मनसे आणि एकनाथ शिंदे हे एकमेकांसमोर जे आहेत ते त्यांचे उमेदवार विधानसभेमध्ये उभे राहिले, आणि त्याचं नुकसान जे आहे ते कुठे ना कुठे महायुतीला झालेला असल्याचा सूर देखील या सगळ्या बैठकीमध्ये लावण्यात आलेला आहे। त्यामुळे आता मनसे थेट महायुतीमध्ये सहभागी होऊ इच्छिते, भाजपसोबत हातमिळवणी करू इच्छिते आगामी मुंबई महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या दृष्टीने। त्यामुळे मनसेची आज महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे, आणि त्यामध्ये आता मनसे कार्यकर्त्यांचा आग्रह आहे राज ठाकरे यांच्याकडे की आपण थेट भाजपसोबत किंवा हातमिळवणी केली पाहिजे, कुठल्याही पद्धतीचा पाठिंबा जो आहे तो दिला नाही पाहिजे, तर आपण भाजपसोबत थेट प्रकारची युती जी आहे ती केली पाहिजे। दुसरा एक महत्त्वाचा भाग म्हणजे एकीकडे महायुतीमध्ये मनसे सहभागी होऊ इच्छिते, भाजपसोबत जाऊ इच्छिते, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे आहेत ते एकत्र येण्याची शक्यता जी आहे ती संपलेली आहे, कारण दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड मतभेद आहे आणि दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकत नाहीत, अशा पद्धतीचा देखील एक सूर जो आहे तो मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा या सगळ्या बैठकीत होता। हेमाली, धन्यवाद देवेंद्र, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।